मुंबई शहर झोपडपट्टीमुक्त होणार का? सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयामुळे हजारो लोकांना फायदा होणार आहे. तर आज आपण पाहणार आहोत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान या GRमधील सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण 1 एप्रिल 2026 रोजी आलेल्या नवीन शासन निर्णयाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर या अभियानाचा मुख्य उद्देश आहे मुंबई शहराचा सर्वांगीण विकास, झोपडपट्टीमुक्त मुंबई तयार करणे. हा निर्णय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त घेतला आहे. तर नंतर स्लम रिडेव्हलपमेंट म्हणजे महत्त्वाचा मुद्दा पाहूया. तर सरकारने मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी पुनर्विकास योजना सुरू केली आहे. तर महत्त्वाचे नियम, तर किमान 50 एकर क्षेत्र असावे, 51% जास्त झोपडपट्टी असावी. तर काय काम होणार? तर सर्वेक्षण म्हणजे बायोमेट्रिक सर्व्हे, नंतर जमीन मोजणी आणि प्रकल्प प्रस्ताव मंजुरी. म्हणजे आता मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी रिडेव्हलपमेंट होणार. तर पूर्वी प्रत्येक घरासाठी ₹40,000 शुल्क होते. आता नवीन नियम 70 मीटरपर्यंत ₹1,00,000, 70 ते 120 मीटरपर्यंत ₹2,00,000 आणि 120 मीटरपेक्षा जास्त ₹3,00,000. म्हणजे उंच इमारतींसाठी जास्त शुल्क लागणार. नंतर घराचा आकार वाढ, तर पूर्वी लोकांना 180, 225 किंवा 269 स्क्वेअर फीट घर मिळत होते, पण आता प्रत्येकाला किमान 300 स्क्वेअर फीट घर मिळणार. हा खूप मोठा बदल आहे. नंतर टेक्नॉलॉजी वापर म्हणजे नेट रॅम्प सिस्टम. तर नवीन झोपडपट्टी निर्माण होऊ नये म्हणून सरकारने टेक्नॉलॉजीचा वापर सुरू केला आहे. तर काय वापरणार? तर सॅटेलाईट इमेजेस आणि GIS ट्रॅकिंग सिस्टम. नेटरॅम्प सिस्टमद्वारे नवीन झोपड्या लगेच शोधल्या जातील आणि कारवाई होईल. नंतर या सगळ्या कामासाठी वेगवेगळ्या संस्था काम करणार. म्हणजे BMC, म्हाडा, कलेक्टर ऑफिस आणि SRE. प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र ॲक्शन सेल तयार केला जाणार. तर मित्रांनो, या GRमुळे मुंबई शहरात मोठे बदल होणार आहेत. झोपडपट्टी रिडेव्हलपमेंट वेगाने होणार, लोकांना मोठी घरे मिळणार, नवीन झोपड्या थांबवण्यासाठी टेक्नॉलॉजी वापरणार. तर हा निर्णय भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.